पुस्तकं आहेत, हजारो लाखो पुस्तकं आहेत जी प्रमाण इंग्रजीमध्ये लिहिली गेली. त्यानंतर देखील इंग्लंड मधला 95% जो लोकसंख्या आहे ती प्रमाण इंग्रजी ही बोलत नाही. या अभ्यासाच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही भाषिक समूहामध्ये त्या समुदायाच्या 90-95% जे सदस्य असतात, भाषिक असतात, ते प्रमाण भाषा वापरण्याच्या पात्रतेचे ठेवले जात नाहीत किंवा ते प्रमाण भाषा स्वीकारत नाहीत. असं असताना प्रमाण भाषा ही साधारणपणे त्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्या समाजावरती खूप प्रकर्षाने म्हणजे खूप जाणीवपूर्वक ती प्रमाण भाषा ही लादली जाते. ही एक प्रकारची लादवणूक असते आणि याच्यामध्ये 3 घटक महत्वाचे राहतात. एक राहतं व्याकरण. अशोक सर आता इथे नाही, ते गेले. त्यांनी व्याकरणाचा उल्लेख केला की मराठीचे जे व्याकरण आहे ते मुख्यतः ब्राह्मणांनी रचलेले व्याकरण आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे ब्राह्मण नाही आहेत. त्यांना खरं तर मराठी जे ब्राह्मणेतर मराठी बोलतात किंवा जी ग्रामीण भागामध्ये मराठी भाषा बोलली जाते त्याचं व्याकरण रचण्याची संधी होती. पण त्यांनी जेव्हा व्याकरण रचलं त्या व्याकरणाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांचा जो स्वर आहे तो स्वर हा क्षमा प्रार्थीचा स्वर आहे. ते असं म्हणतात की मला माफ करा कारण मी पुण्याचा नाही, मला माफ करा मी कोकणातला आहे, मला माफ करा की मी ब्राह्मण नाही, ब्राह्मणासारखं मी लिहू शकत नाही. ही जी माफीचा जो स्वर दादोबांचा आला त्यामुळे त्यांनी ती भाषा ही अधिकाधिक पुणेरी म्हणजे पुण्यातल्या ब्राह्मणांच्या मराठीवरती बेतवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माफी यासाठी पण मागितली की ते असं म्हणाले की मला संस्कृत येत नाही, मला संस्कृत येत नसल्यामुळे जणू काही माझी एक अंगभूत मर्यादा आहे किंवा अपात्रता आहे की मी मराठीचं व्याकरण लिहू शकत नाही. नंतर अर्जुन वाडकर वगैरेंनी सांगितलं की तुम्हाला जर व्याकरण रचायचं असेल तर तुम्हाला संस्कृत भाषाही आली पाहिजे. त्यामुळे मराठीमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर सोडले तर ब्राह्मणेतर व्याकरणकार नाही. आणि दादोबांचं व्याकरण जवळजवळ 75 वर्ष पाठ्यपुस्तक म्हणून राहिलं. मराठीमध्ये स्त्री व्याकरणकार सुद्धा नाही आहेत. मराठीमध्ये सत्यशोधकांनी व्याकरण रचली नाही. मराठीमध्ये ग्रामीण भागातल्या मराठीच्या प्राध्यापकांनी अभ्यासकांनी मराठीचं व्याकरण रचलं नाही. तसं इंग्रजीचं नाही. इंग्रजीमध्ये तुम्हाला नॉन स्टँडर्ड इंग्लिशचे व्याकरण दिसतील, अप्रमाण इंग्रजीचं व्याकरण दिसेल. तसं मराठीच्या बाबतीमध्ये आपण केलेलं नाही. त्यामुळे जे व्याकरण आहे मराठीचं ते तरखडकरांचं असो की ते दामलेंचं असो की ते वाळंबींचं असो, हे प्रमाण मुख्यतः पुण्यामधले कोकणामधनं स्थलांतरित झालेले जे कोकणस्थ ब्राह्मण होते ज्यांनी स्वतःची कोकणस्थ बोली सोडून दिली 18व्या शतकाच्या शेवटी आणि ते प्रमाण मराठीकडे आले, त्या मराठीवरती आधारलेलं व्याकरण आहे. दुसरा मुद्दा जो आहे प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये तो कोशांचा आहे. म्हणजे शब्दकोश. आपण कोश वापरत होतो आतापर्यंत, आता स्मार्टफोन आल्यानंतर ते कमी झालं. तरी शेवटचा प्रयत्न अरुण फडकेंनी केला, शुद्ध लेखन ठेवा तुमच्या खिशात. आणि त्यांनी प्रत्येकाला शुद्ध लेखन ही सवय वगैरे असावी असं सगळं ते प्रकरण होतं. कोश जे होते त्या कोशांच्या निर्मितीचाही खूप मोठा इतिहास आहे. रंजक असा म्हणता येईल असा प्रकारचा इतिहास आहे की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निवडीचं राजकारण असतं. कोणते शब्द निवडायचे हे राजकारण असतं. जॉन्सनचा प्रभाव हा मराठी शब्दकोशांवरती होता आणि त्याला पुन्हा ब्राह्मण्याची एक जोड होती. कारण आपल्याकडे तद्भव वगैरे शब्दांचा एक खूप मोठा जंजाळ आहे. त्यामुळे कोणते शब्द हे शब्दकोशामध्ये गेले पाहिजे यामध्ये खूप मोठं राजकारण गुंतलेलं होतं. प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोश अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. आणि पहिल्यांदा जो मोठा प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला गेला मोल्सवर्थच्या डिक्शनरीचा, तो प्रकल्प कसा कार्यान्वित झाला याची नोंद साक्षात मोल्सवर्थने त्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. तो असं लिहितो त्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 200 वर्षांपूर्वी मोल्सवर्थने लिहून ठेवलं की पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ जो विश्रामबाग वाडा आहे त्या विश्रामबाग वाड्यामध्ये 3 खोल्यांमध्ये 3 पंडित बसत असत आणि ते महाराष्ट्रभर जे पंडित त्यांनी पाठवलेले होते शब्द गोळा करण्यासाठी ते शब्द हे पहिल्या खोलीमध्ये निवडले जात, त्यानंतर दुसऱ्या खोलीमध्ये निवडले जातात, त्यानंतर तिसऱ्या खोलीमध्ये निवडले जात आणि त्यानंतर ते शब्द हे मोल्सवर्थकडे पाठवले जात असत. आता हे जे निवडीचं राजकारण आहे, या निवडीच्या राजकारणामध्ये ज्या शब्दांना ग्राम्य म्हटलं जातं, जे शब्द हे बहुजन समाजाचे शब्द आहेत, जे शब्द हे साधारणपणे खालच्या अशा वर्गाचे शब्द आहेत, त्या शब्दांना अमान्य करण्याचा एक मोठं राजकारण हे शब्दांच्या निवडीमध्ये असतं.
तुम्ही मोल्सवरची डिक्शनरी घेऊन बसा आणि ज्योतिराव फुल्यांचं वाङ्मय शेजारी घेऊन बसा, तुम्हाला असे अनेक शब्द सापडतील ज्योतिरावांच्या साहित्यामध्ये की जे मोल्सवरच्या डिक्शनरीमध्ये नाही आहेत. मराठवाड्यामधले तुम्ही शब्द घ्या, विदर्भामधले शब्द घ्या, कोकणामधले शब्द घ्या, असे असंख्य शब्द सापडतील आजचे की जे आजही मोल्सवरच्या किंवा त्यानंतरच्या अनेक डिक्शनरीमध्ये नाहीये. मी एक शब्द निवडला होता विदर्भामधला आणि मराठीतल्या बहुतेक सर्व कोश माझ्या संग्रही आहेत. मी तो त्या शब्दकोशांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, तो मला सापडला नाही. आणि हा असा शब्द होता जो विदर्भामध्ये साधारणपणे रोज लोक वापरत असतात. त्यामुळे शब्दकोशांमधल्या निवडीचं जे राजकारण आहे ते निवडीचं राजकारण हे अंतिमतः प्रमाण म्हणवणाऱ्या अशा एका भाषेला आकार देत असतं, त्याला एक प्रकारची ऊर्जा देत असतं, त्याला एक प्रकारचा आशय देत असतं. त्यामुळे राजकारण जे आहे शब्दांच्या निवडीचं ते राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागेल प्रमाण भाषेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये. आत्ता जे मराठीचे शिक्षक जे लाल पेन किंवा कोणत्याही शिक्षकाकडे तो लाल पेन असतो, तो पहिल्यांदा मराठीच्या शिक्षकाच्या हातातनं तो लाल पेन काढून घेता आला पाहिजे. मराठीचं व्याकरण जर आपण शाळांमध्ये शिकवलं नाही, त्याला मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की त्यातून मराठीचं कोणतंही नुकसान होणार नाही. तुम्ही मराठवाड्याच्या मराठीचं व्याकरण महाराष्ट्रामध्ये शिकवत नाही, विदर्भातल्या मराठीचं व्याकरण आपण महाराष्ट्रामध्ये शिकवत नाही, आणि मराठीचे शिक्षक हे प्रमाण मराठी बोलू शकत नाहीत. मी दाव्याने तुम्हाला सांगतो, विद्यापीठामध्ये मी एक भाषेचा प्राध्यापक आहे, माझ्या शेजारी मराठीचा विभाग आहे, त्या सर्वांना मी ओळखतो. वंदना महाजन इथे आहेत, मराठीच्या याच्यावर सगळ्या प्राध्यापक माझे मित्र आहेत विद्यापीठांमधले. हे बहुतेक लोक प्रमाण मराठी बोलू शकत नाहीत. आपण फक्त मॅडम फॉर्मल ऑकेजनला प्रमाण मराठी बोलतो. तुम्ही इथे माईक बंद, मी प्रमाण मराठी बोलतो, थोड्या वेळाने मी प्रमाण मराठी बोलणार नाही, त्याला प्रमाण मराठी म्हणत नाहीत. केवळ अभिजन जे पारंपरिक अभिजन आहे ते बहुतेक दिवसभरातल्या सर्व काळ त्यांचा जो असतो ते प्रमाण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा ती पात्रता बाळगून असतात. बाकी जे मागाहून आलेले जे अभिजन जे आहेत, नव अभिजन जे या जुन्या अभिजनांमध्ये सामील झालेले आहेत, आर्थिक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती मराठीचे प्राध्यापक होऊन PhD वगैरे धारण करून ते लोक काही क्षणापुरते, काही ऑकेजन पुरते, काही प्रसंगी केवळ ते प्रमाण मराठी बोलत असतात, अन्यथा ते प्रमाण बोलत नाहीत. असं असताना आपण जे लहानगे आहेत शाळेतले मुलं, त्यांनी मात्र 10वीची उत्तरं 12वीची उत्तरं ही प्रमाण भाषेमध्ये लिहावीत हा जो आग्रह धरतो, ही एक प्रकारची भाषिक हिंसा आहे, ही प्रतिकात्मक हिंसा आहे, एक सिम्बॉलिक व्हायलन्स आहे. आणि हा व्हायलन्स हा एखाद वेळी त्या फिजिकल व्हायलन्स पेक्षा जास्त घातक, त्या बालकाच्या मनावरती जास्त खोलवर हा परिणाम करणारा असतो. आणि जगभराचे अलीकडचे जे मुक्तिदायी भाषा वैज्ञानिक आहेत ते असं मानतात की मोठ्या समुदायाला आधुनिक काळामध्ये ज्ञानवंचित ठेवण्यासाठी भाषिक प्रमाणीकरणाची एक अतिशय मोठ्या बुद्धिचातुर्याने याची रचना केली गेली आणि या खेळीमध्ये जुने जे अभिजन होते ते अभिजन यशस्वी झाले. म्हणजे तुम्ही केवळ म्हणजे लौकिक अर्थाने, फॉर्मली औपचारिक अर्थाने आपण लोक साक्षर असू, आपल्याकडे कुठली ना कुठली 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वगैरे उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र असेल, पण आपण प्रमाण भाषेमध्ये जो ज्ञानसंग्रह आहे तो ज्ञानसंग्रह आपण हा समजून घेण्यासाठी किंवा त्या विषयीचा कुठला तरी एक वाद घालण्यासाठी किंवा त्याचा प्रचार करण्यासाठीची पात्रता जी आहे ती पात्रता आपण प्रमाण भाषा ही आत्मसात केलेली नसल्यामुळे ती पात्रता आपण गमावून बसू. असं आज घडलेलं आहे. आज भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः ज्याला कार्यात्मक काय म्हणता येईल, फंक्शनल लिटरसी, की तुम्ही एक लोकसत्ताचा, महाराष्ट्र टाइम्सचा किंवा सकाळचा अग्रलेख किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचून आकलन करून घेण्याची क्षमता किती लोकांची आहे, साक्षर असलेल्या लोकांपैकी कितीची आहे, की ज्यांनी 10वी 12वी उत्तीर्ण केलेलं आहे. अशा 100 लोकांपैकी हे देवेंद्र इंगळे आहेत, वंदना मॅडम इथे आहेत किंवा अनेक लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची जी पुस्तकं आहेत, त्यांचे लेख आहेत, ते समजून घेण्याची पात्रता असण्याचं प्रमाण मराठी जनांमध्ये किती आहे, तर ते आता आहे 14%. म्हणजे 100 साक्षरांपैकी 14 लोक हे एखादं साधारण काठिण्य पातळी असणारी जी संहिता आहे, टेक्स्ट आहे, ते समजून घेऊ शकतात. त्यामुळे मला जर तुम्ही असं विचारलं की महाराष्ट्रामध्ये किती लोक साक्षर आहेत, तर मी म्हणेल 14% लोक साक्षर आहेत. उरलेले जे 86% लोक आहेत ते निरक्षर आहेत. कारण प्रमाणीकरणाचं भय
हे एवढं मोठं आहे, तणाव एवढा मोठा आहे, आणि त्याच्या ग्रहण म्हणजे ते आपण शिकलो नसल्यामुळे, प्रमाण भाषा बोलण्यासाठीची पात्रता आपल्या मध्ये नसल्यामुळे, ती निर्माण न झाल्यामुळे आपण त्या प्रमाण भाषेमध्ये असणारा जो मोठा जो संग्रह आहे ज्ञानाचा, त्या ज्ञानसंग्रहापासून आपण वंचित होतो. म्हणून लोक एकदा 10वी-12वी झाल्यानंतर पुस्तकं वाचत नाहीत, ते टेक्स्ट बुक्स वाचत नाहीत, ते चांगले वैचारिक ग्रंथ वाचत नाहीत, वाचू शकत नाहीत. एवढंच काय, पण ते वृत्तपत्र सुद्धा किंवा नियतकालिक सुद्धा वाचत नाहीत. कारण हे सगळं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे त्या भाषांच्या ज्या प्रमाण बोल्या ज्या आहेत, ज्याला स्टँडर्ड डायलेक्ट असं म्हणतात, त्या स्टँडर्ड डायलेक्टमध्ये बंद झालेलं आहे. त्यामुळे प्रभुत्वाचं राजकारण जे आहे ते प्रमाण भाषेच्या या माध्यमातून असं तळहयात भारतामध्ये आणि जगभर राहणार आहे. याला उत्तर काय आहे? याला एक उत्तर जे आहे की आपण जी प्रमाणीकरणाची जी प्रक्रिया राबवलेली होती, त्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेच्या विरुद्ध प्रक्रिया आपल्याला राबवावी लागेल. त्याच्यामध्ये भांडवलशाहीचा काय होईल, तो भांडवलशाहीचा प्रश्न आहे. पण ज्याला इंग्रजीमध्ये डिस्टँडर्डायझेशन असं म्हणतात, की निप्रमाणीकरणाची प्रक्रियेकडे आपल्याला जावं लागेल. त्या निप्रमाणीकरणाची प्रक्रिया कशी आकाराला येईल याविषयी आता विद्रोही सांस्कृतिक चळवळ आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आहोत, विद्यापीठांमध्ये आपण याचा विचार करू शकतो की अप्रमाण ज्या भाषा समजल्या जातात त्यांना आधी मान्यता कशी मिळेल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा निकोप असा ज्ञान व्यवहार करण्याच्या शक्यता कशा होतील याचा आपल्याला विचार करता यायला पाहिजे. याचा सर्वात प्रागतिक आणि सर्वात परिपक्व विचार हा अँटोनिओ ग्रॅम्शी यांनी केला होता. त्यांनी असं मांडलं की आत्ता तरी भांडवलदारी व्यवस्था किमान काही दशकं, काही शतकं राहण्याची शक्यता आहे. तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती भांडवलदारी व्यवस्था पूर्ण तिच्या विकासाचा सर्वोच्च टप्पा गाठेल, तिच्यामध्ये एक प्रकारचं सॅच्युरेशन येईल, एक स्टॅग्नेशन येईल, आणि त्यानंतर ती कोसळण्याची शक्यता होईल. तोपर्यंत ती भांडवलदारी व्यवस्था अस्तित्वात राहील, तिच्या विषमतेसह, तिने जन्माला घातलेल्या नव्या भाषांच्या प्रारूपांसह, म्हणजे स्टँडर्ड लँग्वेज सह ती अस्तित्वात राहील. स्टँडर्ड इंग्लिश शिवाय भांडवलशाही अस्तित्वात राहू शकत नाही. स्टँडर्ड मराठी शिवाय महाराष्ट्रामधला ज्ञानव्यवहार भांडवलदारी व्यवस्थेतला अस्तित्वात राहू शकणार नाही. त्यामुळे जे काही जात वर्गीय विषमता आकाराला येईल तिचे खूप खोलवरती संस्थात्मक असे भाषिक संदर्भ असतील. म्हणून ग्रामशी असं म्हणतो की तुम्हाला 2 भाषा यायला पाहिजे. एक तर तुम्हाला अप्रमाण जी भाषा आहे ती पण यायला पाहिजे, ती तुम्हाला विसरता कामा नये. याचा वारंवार ज्योतिराव फुल्यांचं जे वाङ्मय आहे ते तुमच्या सगळ्यांच्या शिकलेल्या लोकांच्या दारावरती दस्तक देत राहील की ज्योतिराव फुले हा मला माहिती असलेला जगामधला एकमेव फिलॉसॉफर आहे जो ट्रूली प्लेबियन फिलॉसॉफर आहे. त्यांचं सर्व वाङ्मय हे सामान्य लोकांच्या, त्या काळामधल्या बहुजन समाजाच्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे. फुले स्वतःचं पुस्तक हे शेतकऱ्यांना वाचून दाखवत, आणि त्या शेतकऱ्यांना ते समजलं याची जेव्हा त्यांना खात्री होत असे तेव्हाच ते पुस्तक हे पब्लिश होत होतं. मला दुसरा फिलॉसॉफर असा माहिती नाही की जो स्वतःच्या पुस्तकाचा जो लोकशाही व्यवहार जो आहे ज्ञानाच्या पातळीवरचा, तो इतका ट्रान्सपरंट, इतका नितळ करण्याची एवढी अतोनात काळजी घेत होता. त्यामुळे फुल्यांचं जे वाङ्मय आहे ते ग्रामशीच्या संदर्भामध्ये आपण समजून घेऊ की आपल्याला आपल्या ज्या भाषांना, ज्या भाषिक प्रकारांना अप्रमाण म्हटलं गेलं त्याला आपण टिकवून ठेवलं पाहिजे. ग्रामशीने जेलमधून त्याच्या बहिणीला पत्र लिहिलेलं आहे, तुरुंगामधून, आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की तुझं जे लहान बाळ आहे ते आता खेळत असेल, खेळत असताना जर तो स्थानिक भाषा बोलत असेल तर त्याला अडवू नको, त्याला त्या भाषेमध्ये अभिव्यक्त होऊ दे. पण ग्रामशीने एक दुसरा मुद्दा मांडला, तो 2 प्रकारचे व्याकरण मानतो. एक व्याकरण जे आहे ते भाषेला अंगभूत नैसर्गिक व्याकरण आहे. मी जर माझी भाषा बोललो कुठली, जी की मी आता बोलत नाही आहे, हा एक अंतर्विरोध आहे आपल्या चळवळीमध्ये की आपण सर्व लोक प्रमाण भाषेमधनं बोलतो. मी प्रमाण भाषेवरती थेसिस लिहिला, तो सबमिट केला, तो प्रमाण इंग्रजीमध्ये होता, ती माझी अपरिहार्यता होती. पण आपल्याला हा एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल की सर्व भाषांना स्वतःचं व्याकरण असतं. असं नाही आहे की फक्त प्रमाण भाषेला स्वतःचं व्याकरण असतं. अप्रमाण इंग्रजीला स्वतःचं व्याकरण आहे, तेही तेवढंच क्लिष्ट आहे जेवढं प्रमाण इंग्रजीचं व्याकरण आहे. अप्रमाण जी काही मराठी असेल सो कॉल्ड, त्या अप्रमाण मराठीचं पण स्वतःचं व्याकरण असेल, ते तेवढंच क्लिष्ट असेल. त्यामुळे प्रत्येक भाषेला एक नैसर्गिक व्याकरण आहे. नैसर्गिक व्याकरण हे ग्रामशीने वापरलेली एक संकल्पना आहे. आणि दुसरी एक जी संकल्पना तो वापरतो ती ते भाषेवरती रोपण केलेलं, लादलेलं एक ग्रामर असतं. ते ग्रामर हे ग्रॅमॅरियन्स कडून येतं, ते व्याकरणकारांकडून येतं, विद्यापीठांमधून येतं. हे वंदना मॅडम ज्या विद्यापीठातून आलेल्या आहेत
त्या विद्यापीठाच्या यांच्याच विभागाने, मराठी विभागाने अर्जुन वाडकरांचे 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत की मराठी व्याकरणाचा विचार हा किती कर्मठ असू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अर्जुन वाडकरांची व्याकरणावरची पुस्तकं आहेत. ग्रामशी असं म्हणतो की भाषेला जे व्याकरणाची लादवणूक होते ती आधुनिक काळामध्ये व्याकरणकार करतात आणि त्याच्यामध्ये स्टेटची इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे अर्जुन वाडकरांचं पुस्तक हे मुंबई सरकारच्या, मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या आधारे येणं हे त्याच्यामधला स्टेट कॉम्पोनंट दाखवतो. व्याकरणाच्या माध्यमातून भाषेच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही सरकार पुरस्कृत असते, सरकारची त्याच्यामध्ये गुंतवणूक असते. मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देईन आणि सांगेल. ग्रामशीचाही मुद्दा मी मध्ये सोडून देतो की व्ही कोलते हे अशोक राणा सर जे आहेत ते व्ही कोलतेंचे चाहते आहेत, मी पण आहे. व्ही कोलतेंनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांची आत्मकथा लिहिली, त्याचं नाव आहे अजूनी चालतोची वाट. आणि या आत्मकथेमध्ये त्यांनी एक संघर्ष सांगितला मराठीच्या बाबतीत. हे जे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणतात दिल्लीला सुरू आहे ते यापूर्वी भोपाळला होतं, ज्याचे व्ही कोलते अध्यक्ष होते. ते जरी अखिल भारतीयचे अध्यक्ष असले तरी त्यांनी त्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये अत्यंत मूलगामी सुधारणा सुचवल्या, ज्याकडे मराठी अभिजनांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे. हे जे आपण विद्रोहीचा पहिली विलँटी देतो ना, ही विभिन्न मान्य नाही. हे विलँटीचे जे 2 प्रकार आहे, ऱ्हस्व दीर्घ वगैरे, याच्या बाबतीत त्यांचं वेगळं मत होतं. ते तर त्या अखिल भारतीयवाल्यांना पण पचत नाहीत. विद्रोही कधी स्वीकारेल मला माहिती नाही, पण याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे. मराठी आपण जशी लिहितो त्याच्यामध्ये जी क्लिष्टता आहे त्या क्लिष्टतेचा आपल्याला पुनर्विचार करता यायला पाहिजे आणि यासाठी व्ही कोलते हे अत्यंतिक उपयोगाचे आहेत. व्ही कोलत्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये एक मुद्दा असा नोंदवून ठेवला की महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी मराठीची ऑर्थोग्राफी म्हणजे लेखन पद्धती कशी असावी यासाठीची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा दत्तो वामन पोद्दार यांनी चव्हाणांचं मन वळवलं आणि त्यांना असं सांगितलं की सरकारने जर असं केलं तर भाषेमध्ये सरकार ढवळाढवळ करत आहे असा जनतेला चुकीचा संदेश जाईल. मग ते कोणी करायचं? आम्ही मराठी लिहितो, इथे 1000 पुस्तकं आहेत समोर, हे ज्या मराठीमध्ये लिहिली गेलेली आहेत ती मराठी कशी असावी हे कोणी ठरवायचं आहे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर? तर पोद्दारांनी चव्हाणांना असं सांगितलं की ते आम्ही करू म्हणजे कोण करू? तर महामंडळ करेल. हे ते महामंडळ आहे जे आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेत आहे. त्याच्या विरोधामधला निषेधाचा सूर हा व्ही कोलतेंनी त्यांच्या पुस्तकांच्या आत्मकथेमध्ये काढला, खंत व्यक्त केली. त्या आत्मकथेमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामधली सर्वात मोठी खंत अशी आहे की मी मराठीचं सुलभीकरण करू शकलो नाही. अभिजन वर्ग जो असतो तो लिखित भाषा जी असते आणि प्रमाण भाषा जी असते ती अधिकाधिक कठीण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही भांडवलदारी व्यवस्थेमधल्या भाषांचा सिंटॅक्स बघा, म्हणजे वाक्यमीमांसा बघा, वाक्यरचना बघा, ती अधिक क्लिष्ट असते. ती अधिक क्लिष्ट यासाठी असते की सामान्यपणे लोक ते समजू शकत नाहीत, त्यासाठी ती क्लिष्ट ठेवली जाते. व्ही कोलतेंचा प्रयत्न होता की ती सुलभ असावी. तो दत्तो वामन पोद्दार यांनी हाणून पाडला. त्यांनी मराठीच्या लेखन पद्धतीचे नियम सरकारने, म्हणजे जी सरकार हे लोकनियुक्त असतं, लोकशाहीमधनं निर्माण होतं, ते सरकार जे असेल त्यांच्या समितीमध्ये यांच्यासारखे प्राध्यापक असतील, मुंबई विद्यापीठ, पुणे, नागपूर, अमरावती वगैरे जे विद्यापीठ आहेत त्यातले मराठीचे कोणी अभ्यासक असतील, लेखक असतील, कवी असतील. तसं न घडता ते महामंडळाकडे खिचून नेलं गेलं आणि महामंडळाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला. आता हा जो तणाव आहे हा तणाव स्टेट विरुद्ध ट्रॅडिशनल एलिट असा होता की ते सरकारने करायचं, लोकनियुक्त सरकारने करायचं की ते पारंपरिक अभिजनांनी करायचं. आणि किमान मराठीच्या बाबतीमध्ये ही एक बाब घडली की मराठीच्या संदर्भातल्या शुद्ध लेखन हा जो शब्द वापरतात त्या संदर्भामध्ये हा जो पारंपरिक जो अभिजन आहे तो अतिशय जागरूक आहे. मला वाईट वाटतं याचं की अरुण फडके यांच्या कार्यशाळा महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये झाल्या. मी ज्या विद्यापीठामध्ये शिकवतो त्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांची कार्यशाळा झाली, शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आली. तर हे शुद्ध लेखनाच्या कार्यशाळा होत्या. हे जे पारंपरिक अभिजन जे आहेत त्यांनी शुद्ध नावाचं जे संपूर्ण जे लेखन पद्धती आणली तिचा एक प्रकारची लादवणूक ही सरकारी आणि बिगर सरकारी माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. यातून प्रमाण मराठीचे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचा दुष्परिणाम हा त्या समाजामधल्या
ज्ञानाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेवरती होत असतो. आज जर आपण ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला जर नेऊ शकत नसू तर त्याचं एक मुख्य कारण हे आपण भाषेच्या प्रमाणीकरणासंदर्भातल्या धारणांना पक्क धरून बसलेलो आहोत. आपण म्हणजे बहुजन समाजाविषयी मी बोलतो. ते काय दिल्लीमधल्या अखिल भारतीयमध्ये सगळे काही वरच्या वर्णाचे वरच्या जातीचे लोक नाहीत. मराठीचे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, कवी असतील, अभ्यासक असतील. आपण या सगळ्या बाबींचा पुनर्विचार केला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये खरं तर एक नवी चळवळ, नवी दिशा ही समाजाला दिली पाहिजे, असंच या विद्रोही सांस्कृतिक चळवळीने या संयोजकांना वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी या प्रमाण भाषेला, मला वाटतं पहिल्यांदाच प्रमाण भाषेच्या संदर्भामधला चिकित्सा करण्याचा अशी एक संधी ही साहित्य संमेलनाला निर्माण झाली. ती आपण दौडू नये असं मला वाटतं. वेळ कमी आहे, मी थोडा माझ्या अपेक्षेपेक्षा आणखी थोडा जास्त वेळेला, त्याबद्दल माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर वंदना महाजन. बोली भाषा, प्रमाण भाषा आणि अभिजात भाषा आणि त्याच्यातलं जे सांस्कृतिक वर्चस्व आहे त्या वर्चस्वाची चर्चा इथे आज जे वक्ते आहेत त्या वक्त्यांनी केलेली आहे. प्राध्यापक देवेंद्र इंगळे, त्याच्यानंतर प्राध्यापक शिवाजी हुसे, येतोय आवाज? त्याच्यानंतर डॉक्टर नारनवरे आणि आत्ताच दिलीप चव्हाण यांनी भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्व याच्याविषयीची जी मांडणी आहे ती मांडणी आपल्यासमोर केलेली आहे. अध्यक्षाने कमी बोलायचं असतं आणि आज तरी मी ते तंतोतंत पाळणार आहे की मी कमी बोलणार आहे कारण वेळ खूप झालेला आहे. मुख्यतः बोली भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तर बोली भाषा आणि मराठीच्या बोली किंवा मराठीच्या पोटभाषा या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याकडे जी एक म्हण आहे की 12 कोसांवर भाषा बदलते, तर याची प्रचिती वेगवेगळ्या बोलींच्या संदर्भात आपल्याला येते की विशिष्ट प्रदेशामध्ये ज्या बोली बोलल्या जातात तर त्या बोली आणि परत त्या बोलींमधल्या ज्या पोटबोली आहेत तर त्या बोलींचा त्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे आता खानदेशामध्ये जर अहिराणी भाषा बोलली जात असेल तर संपूर्ण खानदेशात जी अहिराणी बोलली जाते ती अहिराणी सारखी नाही, तर अहिराणीच्या अनेक पोटबोली आहेत. अनेकदा विशिष्ट प्रदेशामध्ये जी बोली बोलली जाते म्हणजे पोटबोली, जळगावकडचा जो परिसर आहे तिथे जी बोली बोलली जाते ती बोली आणि धुळ्याकडचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जी भाषा बोलली जाते, जी बोली बोलली जाते, ह्या बोल्यांमध्ये तफावत आहे. आता हे एक चित्र ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं तसंच एक दुसरं चित्र आहे. ते चित्र असं आहे की आपल्याकडे जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने सुद्धा भाषा बदललेल्या आहेत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या जातींच्या ज्या बोली आहेत त्या बोली आपल्याकडे वेगळ्या आहेत. आता आधुनिक भाषा विज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे ती चर्चा केलेली आहे आणि उच्चारलेली प्रत्येक भाषा ही शुद्धच भाषा असते. म्हणजे भाषा शुद्धीकरण किंवा भाषा अशुद्ध आणि शुद्ध याच्याविषयीची जी चर्चा आजपर्यंत आपल्याकडे झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने जर आपण आधुनिक भाषा विज्ञानाचा विचार केला तर उच्चारली जाणारी भाषा ही शुद्ध भाषा असते. अशा प्रकारची एक जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याकडे मांडली गेली. आता मुळातच दिलीप चव्हाण यांनी जो मुद्दा इथे मांडला की मराठीतल्या ज्या बोली आहेत म्हणजे मुळातच जी प्रमाण मराठी आहे त्या प्रमाण मराठीचं व्याकरण आणि मग ज्या इतक्या सगळ्या बोली आहेत त्या बोलींचं जे व्याकरण आहे ते अस्तित्वात आलेलं नाही. म्हणजे मराठीच्या ज्या उपबोली आहेत किंवा मराठीच्या ज्या वेगवेगळ्या पोट बोली आहेत तर ह्या बोलींचं जे व्याकरण आहे ते व्याकरण अस्तित्वात आलेलं नाही असा एक मुद्दा जो आहे तो मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. पण मुख्यतः प्रमाण मराठीचं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाची जी स्थितीगती आहे ती जर आपण लक्षात घेतली
तर संस्कृत भाषेचा प्रभाव आणि त्याच्यातून लिहिलं गेलेलं व्याकरण हा मुद्दा जसा एकीकडे आपल्याला दिसतो आहे, त्याचबरोबर बहुतेक त्यांच्या चर्चेतून तो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की ब्रिटिश कालखंडामध्ये म्हणजे वसाहत काळामध्ये इंग्रजीच्या प्रभावातून जे व्याकरण लिहिलं गेलं, तर त्या व्याकरणाचा विचार आज विचार म्हणजे पुनर्विचार आज आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आता मुळातच त्या काळामध्ये जे शब्दकोश तयार झाले किंवा व्याकरण लिहिलं गेलं आणि अगदी त्या काळातलं जे मराठी गद्य निर्माण झालेलं आहे, त्या गद्याचं जे स्वरूप आहे तेही आपण लक्षात घेतलं तर ती भाषा जी आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये इंग्रजी वळणाची भाषा आहे असं चित्र दिसतं. आता शब्दकोश निर्माण करणारी मंडळी किंवा व्याकरण लिहिणारी जी मंडळी होती, जरी ते पुण्याची भाषा प्रमाण मानत असले तरी हा जो वर्ग आहे हा वर्ग मुख्यतः कोकणातला ब्राह्मण वर्ग होता आणि कोकणातल्या ब्राह्मण वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये शब्दकोश निर्माण करणं किंवा भाषेचं व्याकरण लिहिणं या पद्धतीचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न केलेले आहेत. आता यांनी जे सगळे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यातून प्रकर्षाने एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि ती म्हणजे एकतर राजकीय वर्चस्व किंवा राजकीय इच्छाशक्ती कशा पद्धतीने सांस्कृतिक वर्चस्व मिळवण्यासाठी काम हा बंद झाला का? आणि हे जे सांस्कृतिक वर्चस्व आहे हे निर्माण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम कोणतं आहे, तर ते माध्यम म्हणजे भाषा आहे. आता या अनुषंगाने मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर मराठी भाषेवर वर्चस्व गाजवणारा जो वर्ग आहे, म्हणजे अगदी मराठीमध्ये जे साहित्य निर्माण झालं, देवेंद्र इंगळे यांनी अभिजात मराठीच्या अनुषंगाने जी चर्चा इथे केलेली आहे, तर मुळातच अभिजात मराठी, मला असं वाटतं की अभिजात मराठीसाठी अहवाल निर्माण करणं हे सुद्धा काय आहे, तर हे सुद्धा एक राजकारण आहे किंवा एक राजकारण म्हणूनच तो जो अहवाल आहे तो अहवाल आपल्याला निर्माण झालेला दिसतो. आणि मग ह्या अहवालातल्या अनेक ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्यांनी आपल्याला सांगितल्या, त्या त्रुटींवर नक्कीच आपल्याला चर्चा करता येऊ शकते. मुख्यतः गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ 2000 वर्षापूर्वीचा आहे आणि मग ह्या ग्रंथाच्या अनुषंगाने जी एक पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती त्या अहवालामध्ये झालेली आहे. आता ही जरी एक बाजू असली तरी मुळामध्ये तिथे जे मुद्दे मांडले गेलेले आहेत त्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर तिथे भाषा तज्ज्ञ नव्हते किंवा अजून काही वेगळे अभ्यासक जे तिथे असणं आवश्यक होते तशा पद्धतीचे अभ्यासक तिथे नव्हते. ह्या सगळ्या त्रुटी जरी तिथे असल्या तरी आत्तापर्यंत मराठी भाषाविषयक जी एक मांडणी झाली त्या मांडणीचा आधार घेत आणि त्याच्यातले काही संदर्भ देत तो सगळा अहवाल जो आहे तो अहवाल निर्माण झालेला दिसतो आहे. आता त्या अहवालामध्ये एक जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा असा मांडलेला आहे की भाषेची प्राचीनता, म्हणजे आता अभिजात आणि मग क्लासिकल भाषा आणि त्याच्यानंतर क्लासिकल लिटरेचर हे एका विशिष्ट वर्गासाठी निर्माण झालेलं दिसतं आणि मराठीत सुद्धा अशा पद्धतीचं जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं.
म्हणजे सकाळपासून जी चर्चा इथे झाली त्याच्यामध्ये संत साहित्याविषयक काही मुद्दे मांडले गेले. मुख्यतः आपण लीळाचरित्र हा ग्रंथ बघितला आणि लीळाचरित्रातली जी भाषा आहे त्या भाषेचा आपण विचार केला तर ती भाषा इथली जी लोकभाषा आहे त्या भाषेच्या जवळ जाणारी भाषा आहे. पण त्याच काळाच्या आसपास जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला गेला तर ही ज्ञानेश्वरीची जी भाषा आहे ही भाषा मात्र संस्कृत प्रचुर भाषा आहे किंवा संस्कृतच्या प्रभावातून ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे तो लिहिला गेला. आता अभिजात म्हणजे उपलब्ध जे साहित्य आहे त्याच्या आधारे आपण अभिजाततेची चर्चा केली तर ज्याला क्लासिकल लिटरेचर असं म्हटलं जातं तर त्याच्याविषयी जी काही मांडणी परत झालेली आहे तर त्या मांडणीतले जे काही मुद्दे आहेत त्याचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतं, तसं ते लीळाचरित्रामध्ये दिसत नाही. म्हणजे अशोक नारनवरे जे आहेत त्यांनी इथे एक मुद्दा मांडला. तो मुद्दा म्हणजे गौतम बुद्धांनी पाली अर्धमागधी ह्या त्या काळातल्या ज्या लोकभाषा होत्या तर त्या लोकभाषांमध्ये साहित्य निर्माण व्हावं या पद्धतीचे प्रयत्न केले किंवा बौद्ध प्रवाहातले जे विद्वान आहेत त्या विद्वानांनी त्या लोकभाषांमध्ये साहित्य निर्माण केलं. मराठीच्या वाङ्मयीन इतिहासामध्ये हे चित्र कुठे दिसतं आहे तर ते महानुभाव पंथाच्या साहित्यात दिसतं आहे. कारण चक्रधरांनी हा आग्रह धरला की साहित्य जे निर्माण झालं पाहिजे ते मराठीतून झालं पाहिजे. कारण संस्कृत साहित्याची जी परंपरा आहे तर ही परंपरा एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित असल्यामुळे बहुजनांच्या ज्या ज्ञान परंपरा आहेत त्या ज्ञान परंपरा खंडित झालेल्या आहेत. हा विचार प्रमाण मानून त्यांनी साहित्य जे आहे ते लोकांच्या भाषेमध्ये निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरला. आता त्या काळातल्या मराठीचा जर आपण विचार केला तर एकीकडे जे चित्र आपल्याला दिसतं आहे की नामदेवांपासून जे 18 पगड जातीतले वेगवेगळे संत आहेत किंवा कवयित्री आहेत तर यांनी जे मराठी भाषेचं रूप वापरलेलं आहे. म्हणजे आता जनाबाई कोणत्या पद्धतीने अभंग लिहित आहेत किंवा निर्मला सोयराबाई ह्या ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्री जी भाषा वापरत आहेत त्या भाषेचं रूप नेमकं काय आहे आणि मुख्यतः तुकाराम ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत तर ती भाषा कोणती आहे. आता ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत या अर्थातच साहित्यिक परंपरा आहेत आणि तुकारामांचं वास्तव्य ज्या प्रदेशामध्ये होतं त्या प्रदेशामध्ये जी बोलीभाषा बोलली जात होती त्या बोलीभाषेतले सगळे जे शब्द आहेत ते तुकारामांनी आपल्या अभंग निर्मितीसाठी वापरलेले आपल्याला दिसतात. आणि आज वारकरी संप्रदायाचं साहित्य असा जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त चर्चा जर कुणाच्या साहित्याची झालेली असेल तर ती चर्चा तुकारामांच्या गाथेची झालेली आहे. तर इथे आता मराठी आणि मराठीच्या ज्या इतर बोली आहेत त्यांचे जे आंतरसंबंध आहेत ते संबंध कशा स्वरूपाचे आहेत आणि मग ज्याला क्लासिकल लिटरेचर आपण म्हणतो ज्याला आपण अभिजात साहित्य असं म्हणतो ती साहित्य निर्मिती विशिष्ट काळामध्ये कोणत्या लोकांनी केली या अर्थाने आपण अभिजाततेची जी चर्चा जर आपण केली तर आपल्याला हे लक्षात येतं की अभिजात साहित्य म्हणजे एका वर्गापुरतं मर्यादित असलेलं साहित्य आणि अभिजात भाषा म्हणजे एका वर्गापुरती मर्यादित असलेली भाषा. आता देवेंद्र इंगळे यांनी जो मुद्दा मांडला की मग या अर्थाने जर आपण अभिजात भाषा किंवा साहित्य याचा जर आपण विचार करत असू तर एकीकडे तुम्ही अभिजात भाषा म्हणत आहात आणि दुसरीकडे तुम्ही जो दाखला देत आहात तो जो दाखला आहे त्या ग्रंथाचा जो संबंध आहे तो इथल्या लोकसाहित्याशी आहे म्हणजे इथल्या लोकपरंपरांशी आहे. गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये ज्या गाथांचं संकलन झालेलं आहे या गाथा लोकपरंपरेने पुढे आलेल्या गाथा आहेत. आता याच अनुषंगाने
आपण अगदी संस्कृत साहित्याचा विचार केला, म्हणजे वेदांच्या ज्या मूळ संहिता आहेत त्या संहितांचा आपण विचार केला, तर ह्या संहितांविषयी सुद्धा आपल्याला हे म्हणता येऊ शकतं की याच्यातल्या बऱ्याच ज्या रुचा आहेत, तर ह्या रुचा हा लोकसाहित्याचाच भाग आहे आणि नंतर तो संकलित झाला आणि संकलित होऊन मग वेगवेगळ्या वेदांमध्ये त्याचं रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने झालं. म्हणजे मुख्यतः ऋग्वेदामध्ये ज्या रुचा आपल्याला दिसत आहेत या संकलित रुचा आहेत आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मग पुढचे 2 वेद येतात तर त्या वेदांमध्ये काय झालं की जी ब्राह्मणी ज्ञान परंपरा आहे तर त्या ज्ञान परंपरेचं एक जे रूप आहे ते त्या 2 वेदांमध्ये आपल्याला दिसतं आहे की म्हणजे गायनासाठी वेगळ्या रुचा निर्माण करणं किंवा जे विधी होते म्हणजे जे आध्यात्मिक विधी होते त्याच्यासाठी काही रुचा वेगळ्या करणं. आणि खरं म्हणजे अथर्ववेदाविषयी परत जर आपण बोलायला लागलो तर अथर्ववेद हा वेद ह्या त्रिवेदांमध्ये अमान्य असलेला वेद आहे आणि नंतरच्या काळामध्ये अथर्ववेदाला मान्यता मिळालेली आहे. आता कॉम्रेड शरद पाटील जी मांडणी करतात आणि मुख्यतः ते आपण ज्याला उत्पत्ती असं म्हणतो त्या अनुषंगाने ते शब्दांचा जो अन्वयार्थ लावतात आणि तो शब्दांचा अन्वयार्थ लावून इतिहास विषयक जी मांडणी त्यांनी केलेली आहे ती मांडणी जर आपण लक्षात घेतली तर भाषेच्या आधारे इतिहास लिहिण्याचा एक प्रभावी प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपल्याला इथे दिसतो आहे. म्हणजे ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषा यांच्यातलं साम्य दाखवणं आणि मग त्याच्या आधारे वांशिकतेचा जो मुद्दा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न जे वसाहतकालीन अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांनी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आता अभिजात मराठी आणि त्याच्यासाठी जो अहवाल निर्माण झाला त्याच्यामध्ये त्रुटी असंख्य आहेत किंवा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीला अभिजात दर्जा का मिळालेला आहे. म्हणजे अगदी आपण अनुदानाचा जरी मुद्दा लक्षात घेतला तर जे अनुदान तिथे मांडलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे त्याच्यातलं काही अनुदान आता भाषेला मिळेल, मराठी भाषेला मिळेल असं काही चित्र आज आपल्याला दिसत नाही. पण ह्या अहवालाच्या निमित्ताने जी एक गोष्ट घडलेली आहे म्हणजे त्याला शासकीय मान्यता मिळालेली आहे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. तो अर्थ घेत असताना त्या अहवालातले जे 2 मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की एकतर आत्तापर्यंत मराठीच्या अभ्यासकांनी जी सातत्याने एक मांडणी केलेली आहे ती मांडणी अशी आहे की मराठी भाषा ही संस्कृत उद्भव भाषा आहे. मराठी जी निर्माण झालेली आहे ही संस्कृतपासून निर्माण झालेली आहे. आता ह्या अहवालामुळे म्हणजे त्याच्या मागचं सगळं राजकारण लक्षात घेऊन सुद्धा हा मुद्दा आपल्याला कसा आपण त्याला विचारात घ्यायचं याची चर्चा आपण केली पाहिजे की जर मराठी ही प्राचीन भाषा आहे आणि मराठीची प्राचीन पार्श्वभूमी आहे म्हणजे मराठी त्याच्यानंतर प्राकृत आणि मग अपभ्रंश आणि मग मराठीचं जे रूप आहे ह्या अनुषंगाने जर ती चर्चा आपण लक्षात घेतली तर संस्कृत उद्भव भाषा हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आता निकालात निघालेला आहे. मराठी ही संस्कृत उद्भव भाषा नाही असं केंद्र शासनाने मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मराठीची जी प्राचीनता आहे ती प्राचीनता शोधण्याचं काम ज्या पद्धतीने दिलीप चव्हाण म्हटले की ते मराठीच्या प्राध्यापकांचंही असेल किंवा भाषेचे जे वेगवेगळे अभ्यासक आहेत त्यांचं सुद्धा ते काम असू शकेल. आता पाणिनीचं जे व्याकरण आहे ह्या व्याकरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांनी त्या अहवालामध्ये तो दाखला दिलेला आहे की पाणिनीने व्याकरण जे संस्कृत भाषेचं लिहिलं त्याचा जो काळ आहे तो बराच उत्तर काळ आहे आणि मग त्या भाषेला एक विद्वानांची भाषा म्हणून मान्यता मिळाली आणि परत जो अशोक नारनवरे यांनी मुद्दा इथे मांडलेला आहे की मराठीची जी पूर्व परंपरा आहे ती जर आपण नीट लक्षात घेतली तर ही पूर्व वैदिक भाषा आहे
आणि मग ही जर पूर्व वैदिक भाषा असेल तर त्यांनी देशमुखांच्या एका ग्रंथाचा इथे मुद्दा मांडलेला आहे. तर मुख्यतः हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्या ग्रंथामध्ये जी मांडणी येते आहे ती मांडणी वेदांमधलं जे काही सगळी मांडणी आहे किंवा वेदांचं जे विश्लेषण आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे तर त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणून त्यांच्या मांडणीचा काही एक विचार आपल्याला करावा लागतो. कारण मुळातच आता खरं म्हणजे परत प्रश्न निर्माण होतात की महात्मा फुले वेदांकडे कसं बघतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेदांविषयी अगदी भगवद्गीतेविषयी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीचं स्वरूप काय आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन वेगवेगळे जे अभ्यासक आहेत तर त्यांनी त्या मांडणीविषयी जी मते आणि मतांतरे मांडलेली आहेत त्याच्यातला जो एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आर्य आणि अनार्य हा संघर्ष. आता आर्य अनार्य संघर्ष किंवा आर्यांच्या भाषा अनार्यांच्या भाषा या पद्धतीने जर आपण विचार करायला लागलो तर त्याचं काही एक उत्तर देशमुख त्या ग्रंथामध्ये देताना दिसतात. आणि मुळातच ऋग्वेद कसा वाचला पाहिजे किंवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगतात की भगवद्गीता कशी वाचली पाहिजे किंवा भगवद्गीतेची निर्मिती ज्या काळात झाली तर असं काय कारण घडलं की भगवद्गीतेसारखा ग्रंथ निर्माण करावा लागला. त्याच पद्धतीने आता ऋग्वेद किंवा मुख्यतः ऋग्वेदामध्ये जे युद्धाची जी वर्णनं आलेली आहेत ती युद्धाची वर्णनं आणि अगदी लोकमान्य टिळक ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी मांडलेली जी थेअरी आहे ती मान्य करून आर्य जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत अशा पद्धतीचा विचार मांडताना दिसतात. मुळात मला त्या वादात जायचं नाही पण ज्या प्राकृत भाषा आहेत तर ह्या प्राकृत भाषांची जी पूर्व परंपरा आहे ती जर पूर्व वैदिक असेल तर मग ह्या आणि सिंधू संस्कृती यांचं काही नातं आहे का, म्हणजे हा एक हायपोथिसिस असू शकतो. पण तरीही या पद्धतीचा जो विचार आहे तो विचार नक्कीच आपल्याला करता येऊ शकेल. आता भाषेचं जे प्रमाणीकरण आहे त्या प्रमाणीकरणाविषयी दिलीप चव्हाण यांनी बरेच मुद्दे इथे मांडलेले आहेत आणि मुख्यतः भांडवलशाही जी व्यवस्था आहे या भांडवलशाही व्यवस्थेचं भाषेशी नेमकं काय नातं असतं याची जी चर्चा आहे ती इथे झालेली आहे. पण आता अजून एक मुद्दा असा आहे की आता स्त्रिया भाषेकडे कसं बघतात. म्हणजे स्त्रीवादाची जी मांडणी आहे किंवा स्त्रिया ज्यावेळेस लिहितात किंवा त्या अगदी जे सर्जनशील साहित्य निर्माण करतात आणि त्याच्यासाठी जी भाषा वापरायचा प्रयत्न करतात तर स्त्रीवाद्यांचं असं म्हणणं आहे की भाषा जी आहे म्हणजे कोणतीही भाषा तर ही भाषा पितृसत्ताक आहे किंवा ही पुरुषसत्ताक आहे आणि भाषा ही पुरुषी वर्चस्व म्हणून निर्माण झालेली असल्यामुळे स्त्रियांना या भाषेमध्ये व्यक्त व्हायला मर्यादा येतात. म्हणजे आता नामदेव ढसाळ ज्या पद्धतीची भाषा वापरतात आणि इथलं सांस्कृतिक जे सगळं वर्चस्व आहे जे सांस्कृतिक राजकारण आहे त्याची मांडणी करतात तर त्या भाषेच्या जवळ जाणारी भाषा इथल्या एखाद्या कवयित्रीने का वापरली नाही या अर्थाने जर आपण ते शोधलं तर भाषिक वर्चस्व हे जसं जात जमात धर्म किंवा प्रभुत्ववादी असतं त्याच पद्धतीने याचाच एक भाग म्हणजे ते पुरुष वर्चस्ववादी असतं आणि ह्या पुरुष वर्चस्ववादी भाषेमध्ये स्त्रियांना व्यक्त व्हायला मर्यादा पडतात. अशा असंख्य मुद्द्यांवर ही भाषेची जी चर्चा आहे ती चर्चा आपल्याला पुढे नेता येऊ शकते. शिवाजी हुसे हे मराठीचे प्राध्यापक आहेत आणि ग्रामीण साहित्याच्या अनुषंगाने त्यांनी बरंच काम केलेलं आहे. ते एक चांगलं नियतकालिक जे आहे ते नियतकालिक ते चालवतात आणि आता खरं म्हणजे प्रवाहांचं जे साहित्य निर्माण झालं
तर हे प्रवाहांचं जे साहित्य आहे त्या प्रवाहांच्या साहित्याशी फुले आंबेडकरी विचारांचं जे नातं आहे, म्हणजे फुलेंच्या भाषेविषयी इथे मांडणी झाली, पण मुळातच आता त्याच्यातलाही वर्चस्ववाद जर आपण बघितला तर चिपळूणकर फुलेंच्या भाषेविषयी जे म्हणतात किंवा ज्या पद्धतीने ते निबंधमालेमध्ये त्याची चर्चा करतात, ती चर्चा वर्चस्ववादीच आहे की ते त्यांचं व्याकरण तपासतात आणि ते कशा पद्धतीने चुकीचं लिहितात, अशुद्ध लिहितात, याची जी चर्चा आहे ती चिपळूणकर एकीकडे करतात. पण इथला जो त्यांचा लक्ष ग्रुप होता किंवा ज्या लोकांसाठी त्यांना लिहायचं होतं ती जी सगळी मंडळी आहे, तर त्यांच्या भाषेमध्ये लिहिण्याचा त्या काळातला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न म्हणून महात्मा फुलेंच्या साहित्याकडे आपल्याला बघता येतं. आता ग्रामीण साहित्य जर फुलेंची परंपरा मान्य करत असेल तर मग ग्रामीण साहित्याने जी भाषा पुढे आणली त्या भाषेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप नेमकं काय आहे. आता काही ग्रामीण लेखकांची नावं सांगता येतील की ते लिहिताना प्रमाण भाषेत लिहितात, पण त्यांच्या कथेतले कादंबरीतले जे संवाद असतात ते मात्र बोली भाषेत असतात. तर अशी बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण तरीही म्हणजे सामाजिक स्थान बदललं की भाषाविषयक दृष्टिकोन बदलतात. म्हणजे जे दिलीप चव्हाण इथं म्हटले की अर्जुन वाडकरांचे ग्रंथ हे मुंबई विद्यापीठाने स्थापन केले, मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले. आता हे प्रकाशित करत असताना मुंबई विद्यापीठामध्ये जो प्राध्यापकांचा वर्ग होता तो वर्ग कोणता होता आणि विशिष्ट वेगळा वर्ग जर तिथे आला असेल तर तो येण्याचा काळ कोणता होता. आणि आता फक्त म्हणजे भांडवली व्यवस्था आणि भाषा हा तर मुद्दा आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो धार्मिक वर्चस्व आणि धार्मिक वर्चस्ववाद जो आहे त्याच्यातून विशिष्ट भाषेचा पुरस्कार. म्हणजे एकीकडे संस्कृत भाषेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग उपलब्ध आहे, पण इतर भाषांसाठी मात्र ते नाही, हे एक चित्र आहे. दुसरीकडे ज्या नवीन शैक्षणिक धोरणाचा इथे अनेकांनी उल्लेख केला, तर त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सातत्याने असं सांगितलं जातं की आता भाषांचं खूपच कल्याण होणार आहे. तसं कल्याण या 2-4 वर्षात काही झालं असेल असं चित्र दिसत नाही. पण आता अभियांत्रिकी असेल किंवा अगदी आपल्या विज्ञान असेल किंवा अगदी वैद्यकीय क्षेत्र असेल, क्षेत्र म्हणजे वैद्यकीय ज्ञान प्रक्रिया, तर त्याच्यातलं जे सगळं ज्ञान आहे ते ज्ञान आता मराठीत येऊ घातलेलं आहे. तर आता ते जर मराठीत आलं आणि विद्यार्थी मराठीतून MBBS करायला लागले, मराठीतून ते इंजिनिअरिंग करायला लागले, तर परत त्याचं स्वरूप काय असणार आहे हा पण खरं म्हणजे मुद्दा आहे. आणि परत बोली भाषांमधून पुस्तकं काढा आणि बोली भाषांमधून शिक्षण द्या असा पण काहीतरी एक फतवा जो आहे तोही निघण्याची पुढच्या काळामध्ये शक्यता आहे. तर आता इथे भाषिक अस्मितेचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांकडे आपण नेमकं कसं बघणार आहोत की केवळ अस्मितेचा प्रश्न म्हणून भाषेचा विचार केला तर आपल्या हातात काहीच येणार नाही. त्याच्यामुळे भाषा हा अस्मितेचा प्रश्न नाही, तर तुमच्या जगण्याची जी सगळी क्षेत्र आहेत तर ती क्षेत्र तुम्ही तुमच्या भाषेशी कशा पद्धतीने जोडतात हे तपासून जर बघितलं तर मग मराठी भाषा आणि तिचं भवितव्य किंवा भाषा संवर्धन पंधरवडा करा, मग लगेच आता भाषा दिवस साजरा करा, मातृभाषा दिवस साजरा करा, या पद्धतीने जे काही होतं आहे तर फक्त काही विशिष्ट सांस्कृतिक उपक्रम म्हणून जर आपण भाषेकडे बघत असू तर त्या भाषेचं जे भवितव्य आहे ते भवितव्य काय असणार आहे असे काही प्रश्न जे आहेत ते ह्या निमित्ताने आपल्याला चर्चेला घेता येतील. इथे सगळे जे वक्ते आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम करणारी माणसं आहेत आणि त्यांनी भाषेविषयक मुख्यतः मराठी भाषा त्यातल्या त्यात बोली भाषा भाषेचं प्रमाणीकरण आणि अभिजात मराठी भाषा याच्याविषयीचे बरेच जे प्रश्न आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत. ही आपली चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. मी आता इथे थांबते.
आणि आयोजकांचे धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला. धन्यवाद. 7व्या सत्राचा आभार मानण्यासाठी मी ॲडव्होकेट लता बामणे मॅडम यांना या ठिकाणी बोलवते आहे. मानवतावादी विचारांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. आजच्या दिवसभराच्या ह्या 7व्या सत्राचं आभार प्रदर्शनाचं भार माझ्यावर सोपवलेला आहे. विषय बोलीभाषा, प्रमाण भाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण या विषयावर अध्यक्ष म्हणून डॉक्टर वंदना महाजन मॅडम मुंबई, वक्ते म्हणून डॉक्टर देवेंद्र इंगळे जळगाव, डॉक्टर दिलीप चव्हाण सर नांदेड, डॉक्टर अशोक नारणवरे सर लातूर आणि डॉक्टर शिवाजी हुशे हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून येऊन या विषयावर आपल्याला विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी आपले 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीनं त्यांचे आभार मानते आणि हे परिसंवादाचं सत्र संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. जय भीम. सत्य की जय हो.